Cancer Healer Center, a new beginning. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद। प्रशांत कोरटकरनं जीवे मारण्याची धमकी दिली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप। तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला। छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल मला प्रचंड आदर। प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत यांना आलेला फोन कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे एसपींना फोन करून निर्देश। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यामधील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटेवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित। सर्व 16 फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख रुपये मागितले। अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांना देखील चाप बसण्याची शक्यता। 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर। दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनामधील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून नोटीस बजावली। नीलम गोरेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर। पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूच्या वकिलांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचा न त्याग आंदोलन। मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित। मागण्यांची दखल घेतली नाही तर 2 दिवसानंतर जलत्याग करण्याचा देखील इशारा। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाहीत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी रुपये वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय। दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळात मंजूर। कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार। पुरातत्व खात्याची परवानगी मिळाली। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची माहिती। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्य सादर करणार। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार। Cancer Healer Center, a new beginning.